ऑफिसमध्ये सरळ येणार, सरेंडर करणार. कुठेतरी हा सगळा एक प्लॅनिंग आणि प्लॉटिंगचा वाटत नाही का? नाही 100% तो एक काहीतरी हा प्लॅन आहे. म्हणजे एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले बघ? तुमचं मन एवढं स्वच्छ होतं ना तुम्ही ह्याच्यात नाहीच आहे ना, पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पाहिजे होतं. आज तुमच्यावर प्रेशर आलं. आणि माझा उलटा प्रश्न आहे, धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिजे. काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर. म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हा प्रश्नचिन्ह येतो. एवढे दिवस मग का बसला होता? म्हणजे तिकडनं काही निरोप आला का धनंजय मुंडेंच्याकडनं यायला वाल्मिकी कराडला की तू सरेंडर हो, नाही तर तुझी सगळी अडचण आहे. आणि पुण्यातच आहे 3 दिवस. तिथं अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिराला जाऊन दर्शन घेऊन आलंय. त्याचे नगरसेवक सुद्धा मध्ये येत होतं. तिथं कुठल्या तरी हॉस्पिटल तो ऍडमिट होता इथं. एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सीआयडीला पकडता आलं नाही त्याला.